जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपबाजार केंद्रामध्ये 17 मे 2025 रोजी टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळतोय। विरांग या जातीला 550 पर्यंत बाजारभाव मिळाला। साऊ त्याचबरोबर इतर जातीला देखील बाजारभाव चांगला मिळतोय। अथर्व जातीला सुद्धा बाजारभाव चांगला मिळत असल्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत। 2 दिवस पडलेल्या पावसामुळे टोमॅटोच्या बागांचं मोठं नुकसान झालंय। जास्त पाऊस झाल्यामुळे टोमॅटो पिकावर विविध प्रादुर्भाव तर होणार, व्हायरस वाढणार, परंतु टोमॅटो चिरले जाणार, जे त्याला चिरा पाडणार, पर्यायाने बाजारभावावर परिणाम होणार। शेतकरी अतिशय काबड कष्टानं तळहाताच्या फोडाप्रमाणे ह्या पिकांना जपत असतो, परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळा उडतोय। 2 दिवसापासून पडत असलेल्या पावसामुळे टोमॅटोची आवक घटली, टोमॅटो पिकावर विपरीत परिणाम होतोय। नारायणगाव या ठिकाणी जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून योग्य प्रकारे नियोजन असल्यामुळे आणि व्यापारी चांगले असल्यामुळे शेतकऱ्यांच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय। अथर्व, साऊ याच्यापेक्षा विरांगला बाजारभाव चांगला मिळतोय। 16 मे 2025 रोजी नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये प्रत्यक्षात टोमॅटोला काय बाजारभाव मिळाला, शेतकरी बांधव काय सांगतायत ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, बिहार टाइम्स, नारायणगाव। आज काय भाव मागतायत? अजून नाही, आत्ताच आले दादा। आत्ता झाले? कुठून आले? वाघाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे। किती आहे टोमॅटो? टमाटर आहे 60 कॅरेट। क्षेत्र किती? क्षेत्र भरपूर आहे, पण अजून तोडलं नाही पावसामुळे ना। किती एकर? अर्धा एकर, 2 एकर? नाही, अर्धा एकर आहे। अर्धा एकर आहे। काय पावसाचा परिणाम? पाऊस झाला ना काल भरपूर। बागावर काय परिणाम झाला? हां, मग आता होणारच ना, परिणाम झालाच। पाऊस वारं जास्त होतं ना, वारं जास्त। निरगुड सर। निरगुड सर, किती टोमॅटो आहेत? टमाटे 10 गुंठे। 10 गुंठे। किती क्रेट निघतात? 20-25। कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे। अजून किती दिवस चालतील? आज काय बाजारभाव सांगतायत? आत्ताच आले, अजून गिराईक नाही। बरं, बघू आपण काय चाललंय। नमस्कार। नमस्कार। आज काय बाजारभाव? 550। विरांग। साऊ 250 ते 350। साऊ 250 ते 300, 350। ये खाली। अरे माल न दाखवता किंमत? नाही नाही, असं नाही होणार। मग कालच्या सारखी परत कमी होणार। भाऊ नमस्कार। किती टोमॅटो आहे? 100 कॅरेट। कुठून आले? साकन? जामखेड, सॉरी। लागवड किती आहे? लागवड 1 एकर आहे। 1 एकर। 1 एकर। किती खर्च आला एकरला? आता खर्च भरपूर येतो, पण या मंदीमुळे लय काय खर्च केलेला नाही। बाजार बी आत्ताशी उचलायला लागले। आता कितवा तोडा आहे हा? आता हे पहिलाच तोडा आहे। किती क्रेट निघाले? 100। आता एवढ्या लांबून यायला परवडतं का? नाही परवडत, पण नाही असं मार्केट तिकडं नाही ना आमचं। अच्छा, असं मार्केट तिकडे नाही। उठाव जास्त। एका क्रेटला किती वाहतुकीला खर्च येतो? 50 रुपये। 50 रुपये। तोडणीला? तोडणीला 10 रुपये। आता इथल्या मार्केटबद्दल काय सूचना? मार्केट चांगलं आहे, उठाव चांगला आहे। व्यापारी वर्ग? व्यापारी वर्ग पण चांगला आहे। अच्छा, व्यापाऱ्यांबद्दल चांगलं मत आहे। तिकडे व्यापारी म्हणायचंच नाही का, ये भाऊ घातलं, हे बघ लाईव्ह मध्ये बघ। बाळू काय कुठली तरी घे? 575। हा, खाली एक द्या, खाली एक द्या। बाबाजी काय हो? बाबाजी तो भी सब ले गया। काय द्यायचं व्हिडिओ? 180 सुपर। काय लावायचं? हा 550 रुपये। बस रे पाकड्या। ये नागपुरा माणूस आहे। नागपुरा। ठीक आहे. चला
डबल मिडियम आहे ते पण सुपर आहे. चिठ्ठी सांगून द्या, चिठ्ठी सांगून द्या. आहे ना सर, त्याला काय आणि हे काय होईल 25 आहे. काय करू? 500 करा ना. काय करू बोल 500 करा ना. अथर्व आहे, अथर्व. हो चिठ्ठी सांगा, काय रेट सांगितला? 411 250 411. 411 एक नंबर 250 मीडियम. काय लागेल मग? आपा मीडियम लागेल. पावणे 500 रुपये द्या. 4.25 होईल का? 4.5 रुपये हा, वाढा. ठेवली तर 450 रुपये ठेव. जाऊ दे. 250 रुपये मीडियम. 300 रुपये मिडियम लावा. डबल मिडियम आहे. नाही नाही 250 रुपये मीडियम. डबल मिडियम आहे. हा. अहो, ऐकाय जाऊ मिडियम बघा ना काय आहे. काय 300 रुपये 300 रुपये द्या. 300 ठेव चल. 300 रुपये ठेव चल. 450 300. हो आप्पा काय भाव घेतले? 451 अथर्व. अथर्व 451. मीडियम 300 रुपये. 300 रुपये. किती रेट आहेत? माल दाखवा साहेब, माल हो, माल. लोकांना वाटतं का हे कुठलाही माल असंच भाव गेला पाहिजे. ती पण दाखव, मोठे दाखव. हे पण दाखवा, quality दाखवा. हो काय भाव गेले? 450 रुपये. 451 रुपये. 451. अथर्व व्हरायटी आहे. अथर्व व्हरायटी. बरं बरं. मीडियम रे. मिडियम 300 रुपये. काय सांगायचं का तुम्हाला? ते आपा हो आपण सांगून झालं. काय मग काय ना याला ना आमचा माणूस चालेल ना. आमची 411. कुठलं गाव आहे? बेलापूर. बेलापूर. किती टोमॅटो आहेत? आता 23 काढली पहिल्यांदा. 23 काढ. कुठल्या जातीची? अथर्व. अथर्व. काय भाव मागतायत? 411 गेली. तोडा किती आहे? पहिलाच तोडा आहे. क्षेत्र किती आहे? क्षेत्र पावणे तरी. तोडणीला खर्च किती येतो? तोडणीला 5 माणसाची सुरुवात आहे. वाहतुकीला खर्च? वाहतुकीला 30 रुपये कॅरेट. 30 रुपये करेल. 25-30 रुपये. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च 1.25 लाख रुपये. 1.25 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ कारवी ते जरी ते 2-1.5 लाख रुपये लागतात. 1.5 लाख रुपये. एकरी. आणि ह्या काय सांगितलं बाजार? 5 द्यायला 4 रुपये. मधल्या 4.5 फायनल. घ्या जुळून चला. 11 खर्च. किती 128 आहे. 128 आहे ना रे. 128 आहे ना. ये 180. हे किती? 180 काय सांगितलं? 180. हे 50 रुपये. हे घ्यायचं का? हे किती ते किती काय एकच आहे? फाशी आली 180. 180. हे आम्हाला टाकता काही? किती 511 दिसते का? 411 येणार आहे. 511 विरंग असलं 511 दिसलं. 11 हे बघा असं बघा टाकतोय. हॅलो. टाइम लागेल. हे काय करायचं बाळू लास्ट फायनल? हे बाळू काय करायचं? 450 रुपये लागतं. 4.5. हा ठेव वरती चल. 3 जण 4.5 आपण. 61 कर चल ठेव वरती.
खाली हो गया ना 61 नाही 70 ले बाकी पहिला आवाज दिला मी 450 70 पहिला ही बात झाली ही वावर झाला आपल्यापेक्षा जास्त झाले व्यवहार ठेव आपली माग आता काय हे 67चं काय करतो ते कर 4 रुपये चल कलर शायनिंगचे काय पैसे आहेत बरं, ते 4.5 के ते वरती ए ते 66 4.5 हा 4.5 कुठं गजरच पाहिजे असं नाही सौदा सुटला का सुटला एकदा हाईट घ्यायची तावर माझा मारून तुम्ही बसता ए वाळू हे टाक ना टाकतो म्हणलं की हा तुम्ही म्हणले त्यात हा 4.5 ओके त्याच्यातच काढले नाही हे वेगळे याच मालात काढलंय ना असं आम्हाला असंच कडक लागलं जाऊ दे साऊ मला 20 तरी दे ना हो काय भाव मागतायत? एक वकाल दिले 411 रुपयाने. हे अजून काही मागितले नाही. कुठल्या जातीचे? हे अथर्वच आहे. 411 रुपयाने दिले. किती टोमॅटो? ती अर्धा एकर आहे त्यांनी. दुसरे कुठल्या जातीचे? ती चाम्स आहे. ती काय भाव मागतायत? ते अजून मागितले नाही. अथर्व क्षेत्र किती? ती 30 गुंठे. किती खर्च आला? त्याला लाखभर रुपयाच्या वर गेला. कालचा पावसाचा काय परिणाम? पावसात आहे ना परिणाम त्याला. काय काय परिणाम झाला? ठिपके आलेत. आता चिरटा जाणार. बरंचसं नुकसान होईल. लूज तांबट होणार. उत्पन्नावर परिणाम होणार. उत्पन्नावर परिणाम होणारच. वाहतुकीला खर्च किती येतो एका क्रेटला? याला 20 रुपये वाढ आहे आमच्या इथून साकुऱ्यावरून. 20 रुपये वाढ? साकुरे. काय नाव तुमचं? राहुल मोडवे. गाव साकुरे. इथं 2 रुपये 22 रुपये खर्च येतला जागेवरला. आणि तोडायला? तोडायला 300 रुपये रोज आहे. 300 रुपये रोज. हां. भाऊ किती टोमॅटो आणले? 70 कॅरेट. काय भाव मागतायत? 250-300. कुठल्या जातीचे? अथर्व. अथर्व. एकरी खर्च किती आला? 2-3 लाख. 2-3 लाख रुपये. आता मला सांग वाहतुकीला खर्च किती येतो? एका क्रेटचं भाडं किती घेतं? 15 रुपये. शाळेला कितीला आहेस? 9वीला. चांगला अभ्यास करतो ना? हां आज काय मार्केटला तू आला? हां पप्पांसोबत. पप्पांना सोबत? हां काय फिलिंग होतोय? चांगली आहे मार्केट. चांगली मार्केट. कुठलं गाव तुझं? ओझर. ओझर. काय नाव आहे? साईराज भोर. साईराज भोर. बरं बरं चल ठीक. अभ्यास पण चांगला कर. हो काय भाव मागतायत? काय भाव मागताय? क्वालिटी 3-4 वकले 3-4 वकले सॉर्टिंग करायला सांगितलं ना? नांगड साहेब काय आज रेंज? कसं काय हे काय 350 रुपये 300-350 450 रुपये नाही 450 कशाला आहे? 450 अथर्वला आहे 350 450. आणि विरांग? विरांग 500 रुपये. 500 रुपये. हो. काय कालच्या पावसाचा परिणाम? पावसाचा खूप मोठा परिणाम. उत्पादन घटणार? उत्पादन घटणार. माल बाजारभाव वाढणार? हो बाजारभाव वाढतील. माल थोडासा डॅमेज व्हायला लागला. अच्छा अच्छा. फळ फुटायला लागलं नाही खराब. पॅक केला का अजून खराब होतो. हो किती टोमॅटो? 300. कुठल्या जातीची आहेत? अथर्व. किती क्षेत्र लागवड आहे? 4,500 काटे आहे. क्षेत्र किती? आता ते काय हा कितवा तोड आहे? चौथा आहे. चौथ्या तोड्याला किती क्रेट निघतात? मागच्या तोल्याला 51 निघाले ते आणि या तोल्याला 4 निघाले. कालच्या पावसाचा काय परिणाम झाला? हा झालं. काय काय परिणाम झाला? ते खडलं झालं. चिलटन वाढलं.
चिरट्या वाढल्या ना? काय भाव मागतात? 250 बोलेल मागत 250 बरं. तुमची काय अपेक्षा आहे? आम्ही धरले 350 लावू. 350 बरं. हो काय भाव मागतायत? मागितलेच नाही. कुठून आले? शिरवली. किती आहे टोमॅटो? 50 क्रेट. क्षेत्र किती आहे? एकरी खर्च किती आहे तो? ₹1,00,000. अरे लोक तर जास्त सांगतात एकरी खर्च. तुम्हाला ₹1,00,000 आला. कुठल्या जातीचे टोमॅटो आहेत? हा कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे. यार काय पोरांना घेऊन आले काय? अरे एवढी पोरं घेऊन आले? बाई तुझं काय नाव? अनुष. तुझं काय नाव? तुझं काय नाव? कुठलं गाव आहे? येणेरे. काय बाजारला आले का? काय माहोल काय होतोय? पाऊस कसं काय? पाऊस खूप पाऊस आहे. भाऊ किती टोमॅटो आहे? आपली 57 झाली. 57 झाली. कुठल्या जातीची टोमॅटो आहे? अथर्व. लागवड किती? लागवड 6000 झाली. क्षेत्र किती? 1 एकर. किती खर्च येतो एकरी? एकरी आता बजेट जाते 1,00,000 ₹1,00,000. आता सध्याचे बाजारभाव पाहता टोमॅटो शेती परवडते? नाही सध्या तर आता इथून मागची तर कंडिशन बेकार होती. 2 दिवस जरा पावसामुळे सुधारणा आहे बाजारात. आता कालच्या पावसाचा काय परिणाम? भरपूर मालाचं भरपूर हे झालं. काय काय प्रॉब्लेम होणार टोमॅटो फळांवर? सड वाढणार. सड वाढणार. हो. आता बाजारभाव वाढतोय काय समाधान? हा समजा. बरं मार्केट कमिटीच्या कारभाराबद्दल काय सूचना? काय आता शेवटी शेतकरी आनंदी आनंद आहे. हा सध्या तरी आनंदी आहे. आज मुलांना घेऊन आले? हा मुलांना घेऊन आलो. मुलं आली आवडीने. आज वातावरण पण थोडंसं पावसाचं उघडलंय. त्या हिशोबाने शाळेला सुट्टी लागली. हो. चला मुलांची काळजी घ्या. हो. हो भाऊ काय म्हणता तुम्ही? काय सूचना कराल मार्केट कमिटीला? मार्केट कमिटीमध्ये शेड व्हायला पाहिजे संपूर्ण. पावसा पाण्यात शेतकऱ्यांची दायना होती. सगळे शेड व्हायला पाहिजे. हा मंचरला कसं शेड आहे? अशा मोठं शेड पाहिजे. हा शेड पाहिजे इथं. ठीक आहे आपण तुमची सूचना मार्केट कमिटीला कळू नक्की. हा चालेल. धन्यवाद. धन्यवाद. अजून काही सांगायचं आहे? अरे भाऊ काय सांगायचंय का? नाही काहीच नाही. आनंदी आनंद. भाऊ नमस्कार. हो नमस्कार. कुठून आले? कनेर पोखरी. किती आहे टोमॅटो? टोमॅटो भरपूर. क्षेत्र किती? क्षेत्र 10-12 एकर. 10-12 एकर. एकरी खर्च किती येतो? ₹1,00,000 होता. ₹1,00,000. आज काय भाव मागतात? 300-400 रुपये. कुठल्या जातीचे? अथर्व आहे. अथर्व आहे. तुम्हाला काय अपेक्षा आहे? काय नाही अपेक्षा तेवढीच. कालच्या पावसाचा काय परिणाम? पाऊस भरपूर आहे. टोमॅटो पिकावर काय परिणाम होईल? पावसामुळे काय उकला जास्त आहे. सड जास्त. उकला जास्त आहे म्हणजे चिरा पडतील जास्त. दादा काय गडबड आहे? काय नाही निवांत आहे आमचं. तुम्ही पण टोमॅटो घेऊन आले का? सोबत आले? हेच आहे आमचं. तुमच्यावालीच आहेत. दादा किती टोमॅटो आहेत? किती क्रेट आहेत? 40 आहेत. कुठल्या जातीचे? विरांग. काय भाव मागतोय? 400 रुपये. 400 रुपये. तुम्हाला काय अपेक्षा आहे? 450-500. आज बाजार चांगला आहे पण. आणि कितवा तोडा आहे? दुसरा तोडा. दुसरा तोडा. क्षेत्र किती? 1 एकर आहे. 1 एकर. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च ₹1,00,000-1,25,000 रुपये. काही लोक म्हणतात जास्त खर्च येतो. जास्त ज्याचं नवीन ट्रिप आहे त्यांना जास्त येणार. आणि बाकीची यंत्रणा तर तुमची असेल आपल्या म्हणजे घरची. मांडव बिंडव तारा जर घरचे असेल सर्व तोही फायदा होतो. आता काय भाव विकणार मग? विकायचं आता काय शेवटी जाईल तसं विकावंच लागणार आहे. थांबून काय फायदा झाला झाला? हो काय एकदम शांत.
500 रुपये सांगितले अथर्वची बाजार त्याच्यामुळे अथर्व 500 रुपये. हो किती टोमॅटो? खाली बसा ना. खाली बसा. किती टोमॅटो? 87 जाळी. कुठून आले? वाघापूर. कितवा तोडा आहे? दुसरा. लागवड किती? 20 गुंठे. किती क्रेट निघाले? 87. 20 गुंठ्यामध्ये चांगलं आहे. मग काय भाव विकायचे? 500 रुपये. व्यापारी काय म्हणतात? गेले पाहून आता तसं माल चांगला आहे, त्यांनी घ्यायलाच पाहिजे 500 रुपयानं. बघू आपण बोलू जरा. डीजल काम चली किशन भाई आ गए ना भाई लो थोड़ा डालो तो आरिफ होता हो थोडा रेड लेवलचा भाव लागला तर काँग्रेस सरकार चालले आता माल किती 92 4 रुपये लाव अण्णा बाउंड्री कळाची काय सगळं काळं निळे झाले ना तुम्ही पण काय हॅलो किती बरं दिवस सांगा ना. हां हॅलो पाऊस येणार आहे. साडी येतो. हो हो तिकडे जाणार. हो हो बोरसाहेब काय भाव मागतायत? मागतात 400 450. कुठल्या जातीचे? काही बेस चॅम्प नावाची व्हरायटी. ही चांप. ही चॅम्प आहे. ही अथर्व आहे. ही चांप आहे का? हां चांप काय भाव मागतायत? ही पण 450 400 म्हणतात. ही पण 400. काय अपेक्षा काय? अपेक्षा काय नाही, चांगले आहे पण अजून थोडंसं मला क्वालिटी असल्यामुळे आपण म्हणतो 500 550 रुपये लावा. कितवा तोडा आहे? पहिला तोडा आहे. पहिलाच तोडा आहे. लागवड किती? लागवड 1.5 एकर आहे. 1 एकर आहे. एकरी खर्च किती येतो? एकरी साधारण 1.5 पाऊण 2 लाखाच्या पुढे खर्च येतो. 1.5 पाऊण. सध्याचे बाजारभाव आहेत तसे चांगले आहेत पण गळीत नाही साहेब. गळीत नाही. मग आता कालचा जो पाऊस झाला, आता तुमचा पहिला दुसरा तोडा आहे, काय काय परिणाम होईल? परिणाम साईजवर परिणाम होणार, डाग येणार. त्याच्यामुळे आणखी दुसरी गोष्ट आता या वादळाच्या हारी पडल्या त्या नीट करायच्या. म्हणजे जो मला आता 500 600 कॅरेट निघणार तो आणखी 100 150 200 कमी होणार. हे नुकसान हा झालं. म्हणजे बाजार वाढला तो खर्च तिकडे पुन्हा बाग दुरुस्त करायला जाणार. परत कारव्या आणा, डांब आणा, लावा, सगळे आणा, बांधा, हा खर्च वाढत चालला. म्हणजे आर्थिक नुकसान सगळीकडूनच आहे. बाजार किमान 500च्या पुढे जर राहिले तर शेतकऱ्याला कसे 2 रुपये हातात पडतील. 500च्या पुढे चार व्यापारी हो. काय भाव गेले? 550 रुपये. 550 रुपये. विरांग गोलब साहेब आज काय बाजार भाव आहेत? बाजार विरांग आहे 500 550. बाकी आहे 300 350 350. आवक घटली ना? नाही आवक चांगली. चांगली आवक आहे. सध्या किती आवक होते? आज आहे 10,000च्या आसपास. कालच्या काय पावसाचा परिणाम? मालांवर आलाय थोडंसं ट्रेकिंग आलं. काय काय प्रादुर्भाव होऊ शकतो? दरवर्षीसारखंच थोडं मालावर इन क्रॅकिंग थोडंसं. आता बाजार वाढते राहतील का कमी होतील? हाय स्थिर राहतील सध्या तरी. स्थिर राहतील. बाबा नमस्कार. नमस्ते. कुठून आले?
बेलापूर. बेलापूर. किती टोमॅटो आहे? टमाटो आहे ते 56 आहेत. 56. क्षेत्र किती? क्षेत्र आहे 20 गुंठ. 20 गुंठे. किती खर्च येतो? खर्च कर आता त्याला आलाय 72,000. कितवा तोडा आहे? हा 4था तोडा आहे. वाहतुकीला खर्च किती येतो? वाहतुकीला 30 रुपये. 30 रुपये. मजूर काय भाव घेतात? मजूर घेतात 450 रुपये. 450 रुपये. टोमॅटोची शेती परवडते का? नाही आता म्हणजे ह्या वेळेला तसं एवढं म्हणजे तोंडाला तोंड लागेल फक्त. अच्छा, तोंडाला तोंड लागेल. म्हणजे फार नफा आहे नाही, फार नफा नाही, तोटा आहे नाही. ठीक आहे, काळजी घ्या. हो, काय भाव मागतायत? 300 350 रुपये. कुठून आले? जांबूत. जांबूत. लागवड किती? लागवड आहे एकरवर. 1 एकर. कितवा तोडा आहे? तिसरा. एकरी खर्च किती येतो? 1 लाख रुपये. 1 लाख रुपये. आणि तोडणीचा खर्च? तोडायला येतो खर्च. वाहतुकीचे किती पैसे घ्या? वाहतूक काय आता घरचीच आहे, टेम्पो. घरचंच टेम्पो. टोमॅटोची शेती परवडते का? बाजार असले तर परवडते. बाजार असते. कालचा पाऊस झाला का? पाऊस भरपूर झाला. काय पावसाचा काय परिणाम झाला नाही काय? मालाला असं हे होत आहे, रंगीबेरंगी व्हायला लागली. कलर बदलतो. काय भाव मागतो दादा? 350 रुपये, 300 रुपये. तुमची काय अपेक्षा आहे? आमची आहे आता 400 रुपयापर्यंत. 400 रुपयापर्यंत. आवक पण जरा घटली नाही का? काही पावसामुळे पावसाचा परिणाम झालाच. घ्यायचे का? लगेच निघाला. कुठे घ्यायचे? सायराज नगर. शेट गेले का? काय भाव दिले? 350 रुपये दिले. कुठल्या जातीचे आहेत? अथर्व. क्षेत्र किती? क्षेत्र 15 गुंठे. 15 गुंठे. थोडे आपला घरचा माल आहे. अच्छा, कितवा तोडा आहे? तिसरा तोडा आहे. तिसरा तोडा. आतापर्यंत किती कॅरेट गेले? आतापर्यंत काय आता हे 150 कॅरेट गेले. आणि सध्याचे बाजार भाव? सध्या 350 दिले आज. काय बरे? ठीक आहे, धन्यवाद. नमस्कार. हो, काय भाव गेले? 350. आपलं सॉरी 550. 550. विरांग. किती टोमॅटो? 45 होती आजला. बर. आणि मीडियम गेली 300 रुपये. कितवा तोडा आहे? कितवा तोडा आहे? 5वा 6वा तोडा आहे. लागवड किती आहे? लागवड 1 एकर आहे. एकरी खर्च किती येतो? एकरी खर्च तरी 2-2.5 लाख रुपये. 2-2.5 लाख रुपये. काही लोक म्हणतात लाखभर रुपये. नाही हो, तुम्ही सगळं टोटल काढलं ना, फार मशागतीपासून जर काढलं, त्याचा बेसल डोस, बाकीचं खर्च, मल्चिंग, त्याच्यानंतर मांडव उभा करणे, त्याच्यानंतर औषधं, खतं, आणि भर उन्हाळ्यामध्ये एवढ्या टेम्परेचरमध्ये माल पिकवायचा म्हणजे खर्चाशिवाय माल मिळत नाही काय. हे ॲक्च्युली ह्या वर्षीचं टेम्परेचर एवढं हाय होतं का ज्यांनी माल पिकवला आहे त्यांनाच माहिती नेमकी काय वस्तू. कालच्या पावसाचा काय परिणाम? कालच्या पावसाचा परिणाम माल थोडा क्वालिटीमध्ये नरम व्हायला लागला. काय पावसाने नरम होतोच, म्हणजे क्वालिटी डाऊन होते. अच्छा, क्वालिटी डाऊन झाली. हां, क्वालिटी डाऊन, बरोबर आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज,
सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.